नमस्कार मित्रांनो, जय बाळमामा. सद्गुरू बाळमामा या यूट्यूब चॅनलवरती मी अनिल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजकाल आपल्याला एखादा आजार झाला, सर्दी खोकला किंवा ताप आला असेल किंवा काही इतर गोष्टी साधे आजार झाले असतील तर तुम्हाला माहिती आहे की आजकाल हॉस्पिटलमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला कमीत कमी 100 रुपये 150 रुपयाच्या वर तुम्हाला फीस घेतली जाते. आणि ते सोडून पण त्यांच्यानंतर कन्सल्टिंगनंतर तुम्हाला औषधाच्या माध्यमातून तुम्हाला खूप लुबाडलं जाते. आणि आजकालचे डॉक्टर खूप औषधं मोठ्या किमतीची लिहून देत असतात. एखादी सर्दी जरी झाली असेल तर तुम्हाला कमीत कमी 500 रुपयाच्या वर तुम्हाला औषधाला पैसे द्यावे लागतात. तर हे सगळं पाहत असताना मी असं ठरवलं की काही आयुर्वेदिक औषधं आहेत किंवा आयुर्वेदिक उपचार आहेत जे तुमच्यापर्यंत आलेले नसतात किंवा तुम्हाला माहीत नसतात. असे औषधे किंवा असे उपचार तुमच्यापर्यंत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्याचा फायदा नक्कीच होईल तुम्हाला असं मी अपेक्षा करतो. आणि तरीच जर तुम्हाला ही ज्यावेळेला मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेला व्हिडिओ आवडला असेल किंवा एखादा तुमचा खरोखरच उपचार केल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटले असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी जोडून राहा किंवा माझ्या चॅनलशी जोडून राहा. आणि नक्कीच आपल्या चॅनललासुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की त्या औषधांचा उपयोग तुम्हाला कशा प्रकारे झालेला आहे. तर चला, तर आज पहिला व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्यासमोर मी आणत आहे. तर नक्कीच भरभरून प्रतिसाद देणार अशी माझी अपेक्षा आहे. जय बाळमामा. आज मी तुम्हाला मिठाच्या पाण्यानं अंघोळ केल्यामुळं काय होतं हे ह्याच्याबद्दल एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर नक्कीच तुम्ही ऐकू शकता. मिठाचे पाणी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आंघोळीला जात असता त्यावेळेला तुम्हाला मीठ घालून तुम्हाला आंघोळ करायचं आहे. मित्रांनो, मिठाचा उपयोग आपण डेली रुटीनमध्ये आपण जेवणामध्ये करत असतो. तर जेवण सोडूनसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या चांगल्या आयुष्यासाठी किंवा चांगल्या तब्येतीसाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा आपण मिठाचा कशाप्रमाणे वापर करू शकतो हे मी थोडक्यात सांगणार आहे. मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे म्हणजे ज्यावेळेला आपण आंघोळीला जात असतो त्यावेळेला खडे मीठ जे घरात आपण आमटीमध्ये भातामध्ये किंवा जेवणामध्ये वापरण्यासाठी जे खडे मीठ आणलेलं असतं त्या खडा मिठाचा आपण वापर करायचा आहे. ज्यावेळेला आंघोळीला जात असतो त्यावेळेला आपण बादलीभर पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ टाकायचं आहे. त्या पाण्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला मिठाचं पाणी आपण अंगावर घेत असतो त्यावेळेला आपल्यामधली निगेटिव्ह एनर्जी जात असते. त्याच्यामुळं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असा विचार केलेला आहे किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असा विचार केलेला आहे की मिठाच्या पाण्यामुळे आपल्या अंगावरती जो निगेटिव्ह एनर्जी आपण जो विचार करत असतो निगेटिव्ह एनर्जी, त्या निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्याला मुक्तता मिळते किंवा ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला येणार नाही अंघोळीमध्ये ज्यावेळेला आपण पाणी वापरतो त्यावेळेला. तुमच्या घरामध्ये अशांतता असेल, तुम्हाला मन लागत नसेल, तुमची तब्येत ठीक नसेल, सतत नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर येत असेल तर नक्कीच तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ दररोज करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे नकारात्मक जी ऊर्जा असते ती निघून जाते आणि तुमच्यावर जी सतत येणारे जे मनात वाईट विचार असतात ते सुद्धा निघून जातात. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक त्या तिन्ही मार्गातून आपल्याला मिठाचे जे उपयोग आहेत तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर त्यातल्या पहिला आपण वैज्ञानिकदृष्ट्या मिठाचा काय उपयोग आहे आंघोळीमध्ये वापरल्याने ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. रोज सकाळी मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या अंगातील जे आपण काम करून आल्यानंतर दिवसभरात दुसऱ्या दिवशी जो ताण निर्माण झालेला असतो तो ताण कमी करण्यासाठी, अंग दुखणे कमी करण्यासाठी नॅचरली मिठाच्या पाण्याचा उपयोग नक्कीच होत असतो. मिठाच्या पाण्याचा आंघोळ केल्यामुळे आपल्याला खूप चांगलं फ्रेश वाटतं आणि नक्कीच त्याचा उपयोग होत असतो. मीठ शरीराचं दुखणं कमी करतं. कोमट पाण्यात मीठ मिसळून घेतल्यानंतर ते अंगावर घेतल्यामुळं आपल्या अंगाला ज्या वेदना होत असतात त्या वेदनापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि शरीरामध्ये जो
शरीराचं दुखणं कमी करतं. मीठ थोड्याशा पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये जर मिसळून आंघोळ केला तर शरीराच्या होणाऱ्या वेदनापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि शरीराला एखाद्या ठिकाणी सूज आली असेल तर सूजसुद्धा कमी करण्याचं ताकद मिठामध्ये आहे. निद्रानाश, त्वचेशी संबंधित आजार इत्यादीला सुद्धा मिठाचा खूप उपयोग होत असतो. त्याच्यामुळे मिठाच्या पाण्यात आंघोळ निद्रानाश आणि त्वचेचे आजार या संबंधीचे जे आजार असतात त्या आजारासाठी सुद्धा मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे लाभ होतो. पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्याने त्वचेवरची घाण साफ होते आणि आपल्या त्वचेवर येणारा घाण वास असतो तोही ह्यामुळे निघून जातो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या त्वचेवरील मृत पेशीसुद्धा जागे होतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा चमकते आणि त्वचा मुलायम होते. याचा आणखी एक फायदा म्हणजे संसर्गजन्य रोगापासून आपल्याला मीठ वाचवतो. मिठाच्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे यापासून तुम्हाला संसर्गजन्य रोगापासून वाचवता येते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा मिठाच्या पाण्याचा उपयोग खूप होतो. उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो आपल्या शरीराला, तर खूप घाम आल्यामुळे शरीरावर आपली खाज सुटते. ते खाजसुद्धा या मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे निघून जाते. हिवाळ्यातसुद्धा जर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ केला तर नक्कीच तुमचा थकवासुद्धा निघून जातो. हाडांच्या दुखण्यामध्ये सुद्धा मिठाच्या पाण्याचा उपयोग होतो. सांधेदुखी, गुडघेदुखी आणि खांदादुखी कुठलंही दुखणं असेल तुम्हाला, त्या मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये आराम मिळते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराचे जुने दुखणेसुद्धा कमी होतात. मीठ नकारात्मक स्पंदनं आणि नकारात्मक ऊर्जा संपवण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे राहू, केतू, शनी यासारखे जे आपल्या राशींवर प्रभाव करणारे जे निगेटिव्ह एनर्जीज असतात मिठाच्या पाण्यामुळे आंघोळ केल्यामुळे ते नाहीसे होतात. तणाव, चिडचिड आणि सतत काम यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा खूप परिणाम होतो असतो. तर या सर्वांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे. दृष्टीदोष किंवा नजरदोष यावरती सुद्धा मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे हे सर्वात चांगला उपाय आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका बादलीभर पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा खडे मीठ घ्यायचं आहे. सैंधव मीठसुद्धा चालेल. आणि बादलीभर पाण्यामध्ये 1 चमचा मीठ पुरेसे आहे. तर यामध्ये आणखी एक सांगायचं म्हणजे आंघोळ करताना हे पाणी आपण डोक्यावरती नाही घ्यायचं आहे. डोक्यावरती आंघोळीचं पाणी न घेता आपल्या खांद्यावर, हातांवर, पायावर किंवा पाठीवर बाकीच्या ठिकाणी आपल्याला ह्या आंघोळीसाठी पाणी हे वापरायचं आहे. तुम्हाला हे उपाय रोज करायला जर जमत नसेल तर मंगळवारी, शनिवारी आणि अमावस्येला याचा आंघोळ केला तर नक्कीच तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय भारत.